नमस्कार, आम्ही मोहोळकरांनो. मी मिताली उपाध्ये, फेसबुक आणि इंस्टाग्राम ग्रुपची ॲडमिन. आणि तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज एक खूप स्पेशल ठिकाणी आपण आहोत, फार पुण्य ठिकाणी आपण आहोत, खूप डिवाईन ठिकाणी आहोत. आणि आज आपलं जे फिफ्थ जे आपलं जे आहे लाईव्ह सेशन, हे खूप महत्त्वाचं, खूप हिस्टॉरिक आणि खूप ब्युटिफुल आहे. तर मला खूप छान वाटते की आज त्याची सुरुवात आपण इकडनं करतो आहे. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवास ठिकाणी आहोत, जे तळेगाव दाभाडे इथे आहेत. जे पोस्टरवर ज्यांच्याबद्दल माहिती आपण दिली होती आणि सांगितली होती, त्या व्यक्ती इथे आहेत, त्या आयकॉनिक पर्सनॅलिटी इथे त्या आहेत. त्याच्यामुळे आज त्यांना आपण भेटायला जाऊया. सो प्लीज कम इन. आज इथे शिरतानाही त्यांचे जे व्हायब्रेशन आणि वाईब्स फील होत आहेत अजूनही, ते फारच सुंदर आहेत. आणि मला खूप खूप मी तुमची आभारी आहे की इतक्या छान ठिकाणी आज आपण लाईव्ह करणार आहोत. त्याबद्दलची माहिती आपल्याला ॲडव्होकेट रंजनाताई देतीलच. सो त्यांना आपण त्याबद्दल जास्त माहिती घेऊया. सो रंजनाताई, थँक्यू सो मच की आज तुम्ही आम्हाला इथे इन्व्हाइट केलं आणि आमच्या चॅनलसाठी तुम्ही वेळ दिला. कारण आज तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये आज हा वेळ आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सो थँक्यू सो मच. एक फार सुंदर कृती पाठवली आहे आणि ती बघूनच पहिला शब्द आपल्या मनात येतो म्हणजे पीस, मेडिटेशन. आणि खूप म्हणजे ज्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि ज्या व्यक्तींबद्दल जी स्टोरी आपण जाणून घेणार आहोत, त्यांच्याच पायाशी आपण बसून आज हे कॉन्व्हर्सेशन होणार आहे. ॲडव्होकेट रंजनाताईंबद्दल खरं तर मी काय सांगू, कारण प्रत्येक मावळकरांना त्यांच्याबद्दल खूप माहिती आहे, त्यांच्याबद्दल त्या सगळ्यांना माहिती आहे, इतकी डायनॅमिक व्यक्ती आहे त्या. आणि जसं व्हाईट कलर जो आजचा डेचा जो कलर आहे, जेव्हा त्या कलरबद्दल आणि पोस्टर आम्ही जेव्हा बनवत होतो तेव्हा ज्या व्हाईट कलरच्या क्वालिटीज होत्या ते एकदम या पर्सनॅलिटीला मॅच झाल्या. कारण व्हाईट स्पीक्स अबाउट पीस, जस्टिस आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि क्वालिटीज लाईनमध्ये आहेत. त्याच्यामुळे आजचे जे पोस्टर आहे तिकडनंच आपण सुरुवात करूया. आजच्या पोस्टरमध्ये पीस, करेज आणि जस्टिस हे 3 वर्ड्स वापरून तुमचं इंट्रोडक्शन केलेलं आहे. तर त्या 3 वर्ड्सनीच आज आपण सुरुवात करूया. तुम्हा सर्वांना, सर्व मावळकरांना, मावळवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा आणि येणाऱ्या अशोक विजयादशमीच्या शुभेच्छा. त्या शुभेच्छा देत असताना आपण जे पोस्टरचं बोलात की पीस, जस्टिस अँड करेज, जगाला शांततेचा मार्ग ज्यांनी दिला ते तथागत भगवान गौतम बुद्ध. त्यांच्या मूर्तीसमोर, त्यांच्या रूपासमोर बसून आपण आज चर्चा करतोय. आणि ती मूर्ती ज्यांच्यामुळे इथे आहे ते आहेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या नावाने जी संस्था तळेगावमध्ये आहे त्या संस्थेची मी संस्थापक अध्यक्ष आहे. आणि ही जी वास्तू आहे ती आपले भारतरत्न, आपल्या घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समावेश होतो. आणि म्हणून आपण जस्टिस जे म्हणालास, न्याय जो आहे तो न्याय बाबासाहेबांनी सर्व भारत नाही दिला तर जगातील लोकांना दिला. जसा बुद्धांनी शांततेचा संदेश संपूर्ण जगाला दिला, तसाच एक आदर्श व्यक्तिमत्व, एक डॅशिंग व्यक्तिमत्व, एक डायनामिक व्यक्तिमत्व म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख होतो. त्यांना कितीही आपण त्यांना अलंकार आपल्या त्यांच्या कार्याला दिले तरी ते कमी पडतील. आणि म्हणून त्यांनी जिथं ही एक वास्तव्य केलं, जिथं आपली ही कॉन्स्टिट्यूशन लिहिली, काही भाग आपल्या इथं लिहिलेला आहे. आणि म्हणून ह्या पवित्र वास्तूतच आपल्याशी संपर्क साधावासं वाटलं आणि म्हणून मी तुम्हाला आज इथे बोलावलं. थँक्यू सो मच रंजनाताई. तुम्ही म्हणालात तसं ही खरंच डिवाईन आणि प्युअर आहे. ज्या क्षणी, ज्या मिनिटाला इकडे आम्ही पाऊल ठेवलं तेव्हापासूनचं जे काही व्हायब्रेशन्स इथे फील होत आहेत ते खरंच प्रत्येकाला एक्सपिरियन्स करण्यासारखे आहेत. त्याच्यामुळे जे कोणी इथे राहत असाल, त्या खूप वेळा आला असाल तुम्ही, पण ज्यांना माहीत नसेल त्यांनी इथे नक्की व्हिजिट करा. कारण इकडनं इन्स्पायर होणं आणि इकडनं इन्स्पिरेशन घेणं, इतकं आयकॉनिक पर्सनॅलिटीमधनं, हे आज पण ते इन्स्पायर करतात जनरेशन्सला. त्याच्यामुळे त्यांचं काम इतकं महान आहे की तुम्ही म्हणाल तसं याची सुरुवात म्हणजे आज इकडनं होते. ह्याबद्दल आम्हाला खूप खूप छान वाटतं, आम्हाला खूप छान प्रेरणा मिळते. ताई, तुम्ही लॉ केलं किंवा
आणि माझ्या आजीला, माझ्या वडिलांना इथं बाबासाहेबांचा काही क्षण का होईना सहवास लाभलेला. आणि पुण्याला जाणं तर फार अवघड काम होतं. तर त्यावेळी माझ्या वडिलांनी मला सांगितलं की पुण्यात जायचं आहे, तर लॉचा अभ्यास केला असतं बरं होईल. पण खरं तर मी असं सांगते की मी पुढचं शिकायचंच नाही असंही ठरवलं होतं. तर झाले तर प्रोफेसर नाही, तर कारण त्यावेळेस आमची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. आणि मी असं ठरवलं की आपण काहीतरी कमवायचं आणि मग शिकायचं. आणि म्हणून मी शिक्षण तसं बंद करणार होते. आणि जेव्हा मी परत कुठेतरी स्वतः काहीतरी कमवायला लागेल मग मी शिक्षण पूर्ण करायचं असं ठरवलेलं. आणि म्हणून मी घरातनं BCom झाले, मी उत्तीर्ण झाले होते, परंतु मी घरात फेल झाले असं सांगितलं आणि मार्कशीट लपवून ठेवली. अच्छा. माझ्या घरासमोरच आमचे गावडे सर आणि ताटे सर राहायचे. पण माझ्या आईला असा विश्वास होता की माझे कष्ट कधी वायाला जाणार नाहीत आणि मी पहिलीपासून कधी फेल झाले नाही. तर त्यामुळे आईला असं वाटायचं की ह्या वर्षी कसं असं झालं. आणि मग तिला उत्सुकता होती की मी घरात मार्कशीट शोधली आणि मग माझ्या शिक्षकांना, माझे प्रोफेसर जे होते दोन्ही, त्यांना नेऊन दाखवली. तर ते म्हणाले की ती तर पास झाली. मग आई मला परत विचारलं. तोपर्यंत जवळजवळ जून जुलै उलटून गेला होता. मग मी ॲडमिशनची आईने सांगितलं मला, मी ॲडमिशनची तयारी केली. परंतु त्या काळात जवळजवळ ॲडमिशन बंद झाले होते. जे MCOMचे जे वर्ग असायचे ते संध्याकाळी कॉलेज असायचे. अच्छा. बऱ्याच कॉलेजेसमध्ये तर सकाळी पाठवणार नाही तर संध्याकाळी करून आपले पालक पाठवले. आणि मग मला असं कळालं की सिम्बॉयसिसला लॉची फॅकल्टी आहे आणि तिथं ॲडमिशन मिळू शकतं. पण मी दुसऱ्या दिवशी परत सिम्बॉयसिसला गेले आणि तिथं मग मी ॲडमिशन घेतलं. पण आई वडील आणि आजी, माझी आजी माझ्या शिक्षणासाठी फार मागे लागायची. म्हणजे आम्ही सगळ्यात बहिणी, आम्ही 7 बहिणी आहे. अच्छा. आणि मी त्यात 2 नंबरची. ओके. तर त्यामुळे आजीला सारखं वाटायचं, कारण तिचं ती अशिक्षित होती पण तिचं वाक्य मी नेहमी लक्षात ठेवले. म्हणजे आईचं एक वाक्य, वडिलांचं एक वाक्य, आजीचं एक वाक्य, हे माझ्या आयुष्यातल्या अतिशय महत्त्वाची वाक्य. आजी म्हणायची की शिक्षण जे आहे, शिक्षणच तुमचे आई वडील, बहीण भाऊ, नातेवाईक, मित्र मैत्रिणी हे सगळे आहेत. शिकलात तरच हे सगळे नाते तुमची निर्माण होतील, तर ती नाती टिकतील आणि तरच तुम्ही जगू शकाल. कारण आम्ही फक्त बहिणी होतो. वडील गेल्यानंतर तर एकटं राहणंच आहे. नंतर कोणाच्या बाईला म्हणजे अर्धाने कोणाच्या लावं लागेल. आणि म्हणूनसाठी शिक्षण हे महत्त्वाचं आहे. हे माझ्या अशिक्षित आजीच्या फार मनावर विकलं होतं. कारण माझे वडील जे शिकले मिस्टरीज मिशन स्कूलमध्ये, तर त्या काळातल्या ज्या शिक्षिका त्या विद्यार्थ्यांना तर शाळेत न्यायच्या, परंतु त्यांचे जे अशिक्षित आई वडील असायचे त्यांना देखील संध्याकाळी शिकवायच्या त्या काळात आणि शिक्षणाचं महत्त्व सांगायचं. त्यामुळे आजीच्या डोक्यात ते शिक्षणाचं महत्त्व होतं. त्यामुळे तिने मला खूप एन्करेज केलं आणि मग आईने पण तेवढंच केलं आणि वडिलांनी देखील तेवढंच केलं. त्यामुळे घरातून खूप सपोर्ट मिळाला म्हणून मी लॉकडे गेले आणि मग त्यानंतर मी LLB 85 ते 88 असं मी LLB कम्प्लीट केलं. खूप सुंदर स्टोरी होती. म्हणजे काल पण आपण जेव्हा बोलत होतो आपल्याला जाणवलं की प्रोफेशनकडे, म्हणजे आपण काल पण नातेवाईकांना म्हणत होत्या की मला टीचर नव्हतं बनायचं आणि त्या टीचर मला इतक्या उत्तम शिकवलं. तसं तुम्हाला लॉयर नव्हतं बनायचं, तुम्हाला प्रोफेसर बनायचं होतं, पण शेवटी जर्नीतनं तुम्ही लॉयर बनला. आणि तुम्ही म्हणा तसं फॅमिलीचं सपोर्ट प्रत्येक ठिकाणी ते सतत जाणवतं की फॅमिली सपोर्टिव्ह असते तेव्हा एखादी व्यक्ती बाई खूप छान करिअर करू शकते. त्याच्यामुळे ते तुमच्यासाठी सपोर्ट होतात. आणि मला त्याच्यात असं विचारायचं वाटतं की आता आपण जे फॅमिली असतं, आपलं फॅमिली लाईफ असतं आणि तुम्ही जे तुमचे सगळे टायमिंग वेगळे असतात, शेड्यूल हेक्टिक असतं, कोर्टात जाणं, त्याचा सगळा तो प्रवास, त्याचा सगळं जे प्रेशर्स असतात ह्या सगळ्या गोष्टींचे, हे सांभाळायचं आणि घर आनंदाने सांभाळायचं हे प्रत्येक स्त्रीचं खूप, म्हणजे करिअर जे ओरिएंटेड असेल तर खूप ह्याच्यामध्ये हँडल करायला डिफिकल्ट होतं. तर तुम्ही आनंदाने इतकं सुंदर कसं हँडल करता? मुळात एकतर बाई 2 पातळ्यांवर काम करते, घरात आणि बाहेर. सुदैवाने मला घरात काहीच करावं लागलं नाही. कारण पूर्वी आई होती, माझ्या दुसऱ्या बहिणी होत्या. त्यामुळे मी शिक्षण घेत असताना मी खरं तर शिक्षण जे घेतलं ते माझं आणखी एक प्रोफेशन होतं. म्हणजे ते प्रोफेशन कम्प्लीट करता करता शिक्षण घेतलं. म्हणजे मला वाटतं 9वीत होते आणि आईकडून जे मी शिकले टेलरिंगच्या माध्यमातून मी त्यावेळेस सुद्धा 12 ते 15 तास टेलरिंग केले. ते करता करता मी कॉलेज केले आणि मग हे घरात बघणारे म्हणजे
मी तो माझा वेळ माझ्या प्रोफेशनसाठी दिला आणि म्हणून मी समाजासाठी दिला. समाजासाठी. आणि म्हणून 97 साली मी त्या तळेगावचं नगराध्यक्षपद भूषवू शकले. आणि तो जो 15-20 वर्ष मी नगरपालिकेत वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या सर्व तळेगावकर नागरिकांचं मी प्रतिनिधित्व केलं. ताई ॲक्च्युली तुमची फॅमिली इतकी मोठी आहे आणि ती तुम्ही सांभाळताय, त्यामुळे हे खूप महत्त्वाचं तुम्ही काम करताय. कारण इतक्या स्त्रियांचं म्हणजे तुमचं काम डोमेस्टिक व्हायलन्समध्ये किंवा वुमन राईट्समध्ये किंवा तुम्ही जे करताय ते सोशल वर्कमध्ये इतकं मोठं आहे. त्यामुळे स्त्रियांना इतका आधार देऊन तेही तुमचे फॅमिली मेंबर्सच झाले, त्यांच्या फॅमिलीज तुम्ही घडवल्या. त्यामुळे खरं तुम्ही खूप मोठं काम केलंय आणि त्या कामाला काय म्हणतात त्याला सॅल्यूट करणं किंवा असं काही करणं खूप म्हणजे आमच्यासाठी डिफिकल्ट आहे. कारण इतक्या फॅमिलीजना तुम्ही एक आधार दिलेला आहे. म्हणजे आता मला एक विचारायचं की एथिक्स आणि मॉडेल्स, कारण बिकॉज तुम्ही लॉमध्ये आहात, एथिक्स आणि मॉडेल्स जेव्हा मी तुमच्याबद्दल वाचत होती, एक मला खरंच सगळ्यांना सांगायचं वाटतं की खूप कमी लोक एथिकल आणि ट्रुथ ह्या वेळी आणि त्या पाथसाठी स्ट्रगल करतात किंवा त्याने फाईट करतात. ताई कशा आहेत की जेव्हा ते खरं असतं आणि जे खरं फाईट करायचं असतं त्याच्यासाठी ते नेहमी उभे राहतात. त्याच्यामुळे हेला जास्त करेज लागतं, कारण त्याला जास्त अपोजिशन येतं लोकांकडनं. जेव्हा सत्यबद्दल जेव्हा स्ट्रगल करायचं असतं तेव्हा त्याबरोबर सोसायटी त्याच्याबरोबर कधी कधी हेल्प करते, कधी नाही करत. त्याच्यामुळे हे जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला तुमच्याकडे ते करेज कसं येतं? तुमचं इन्स्पायरिंग मेंटर किंवा गुरु कोण आहे जो तुम्हाला इन्स्पायर करतो? असं आहे की आमचं प्रोफेशन जे आहे ते वकिलांचं जे प्रोफेशन आहे ते मुख्यतः न्यायाशी निगडीत आहे. पण आपण जर न्यायदेवतेची जर प्रतिमा बघितली तर ऑलवेज त्या न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते. तर ती ह्याच्यासाठी असते की मी न्याय देताना मी कोणासाठी देते, ते माझ्यासमोर कोण आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, धडधाकट माणूस आहे, अपंग माणूस आहे, ते ती बघत नाही. किंवा जर एखादी समजा शिक्षा द्यायची असेल तर त्याचे बाकीचे लोक असतील तर त्याच्यावर त्याचा काय परिणाम होतो ते काहीही ती बघत नाही. परंतु तिच्या हातात जे सिम्बॉलिक जे आहे ते तराजू आहे, तो बॅलन्स, सगळ्यांना न्याय मिळेल हा म्हणजे त्याचे आहे. एक तर ती न्यायदेवता आहे, स्त्री देवता आहे, आणि दुसरं तिच्या हातात तराजू आहे. म्हणून मी नेहमी म्हणते की आपण आता नवरात्रीत स्त्री शक्तीबाबत बोलतो. मी नेहमी म्हणत असते, पूर्वी एक अशी म्हटलं जायचं, नको नारीची निंदा करू नारी नराची खान, नको नारीची निंदा करू नारी नराची खान, तिच्याच कुशीतून पैदा झाले रामकृष्ण हनुमान. पण मी आता पुढे असं म्हणते की नको नारीची निंदा करू नारी नराची खान, तिच्याच कुशीतून पैदा झाले फुले शाहू आंबेडकर आणि बुद्ध भगवान, फुले शाहू आंबेडकर आणि बुद्ध भगवान. आणि म्हणून हे न्याय प्रक्रिया जी आहे तिथं बऱ्याचदा सर्वसामान्य माणूस बोलताना म्हणतं की वकील काळ्याचं पांढरं करतात, पांढऱ्याचं काळं करतात, खऱ्याचं खोटं करतात, खोट्याचं खरं करतात. तसं नसतं. आपण ज्यावेळी आपल्याकडे कोणतरी न्याय मागायला येतो, न्यायाला आपण काय करतो, आपण न्याय देत नाही, पण त्या माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करतो, त्याची बाजू मांडतो. आणि म्हणून वकिलाची जी ड्युटी असते ती पहिली ड्युटी असते की आपल्या पक्षकाराचं हित आपण जपणं. म्हणून आपण खोटी बाजू मांडणं असं नाही, त्याची जी खरी बाजू आहे, त्याच्यावर जो अन्याय झाला आहे तो अन्याय कसा दूर करता येईल त्याची बाजू कोर्टासमोर मांडून, न्यायदेवतेसमोर मांडून त्याला कसा न्याय मिळवून द्यायचा ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. म्हणून ती वकिलाची भूमिका असते. आणि म्हणून आपण जे म्हटलं ट्रूथ. आता पक्षकार आपल्याला कितपत खरं सांगतात, क्लायंट्स किती खरं सांगतात, किती खोटं सांगतात, तरीही आपण ते तपासून बघावं लागतं, खरंच त्याची बाजू बरोबर आहे का, समोरच्यावर अन्याय होत नाही का. पण तरीसुद्धा शेवटी आपल्या पक्षकाराशी प्रामाणिक राहून त्याची बाजू मांडणं हे आमचं काम असतं. आणि म्हणून ते नेहमीच करावं लागतं. बऱ्याचदा आता आपण म्हणालात की महिलांसाठी तर आपल्या मला सांगायला अभिमान वाटतो की मी मावळ तालुक्यातली म्हणजे आमच्या घरातली मी फर्स्ट 10th आहे आणि त्याच्यानंतर आमच्या गावची म्हणजे माझं नेटिव्ह प्लेस साते तालुका मावळ, तिथली मी फर्स्ट ग्रॅज्युएट आहे. अरे वा. म्हणजे महिला महिला आणि जेंट्स दोन्ही म्हणजे कॉमन. आणि नंतर मावळ तालुक्यातील मी पहिली महिला ग्रॅज्युएट आहे. म्हणजे आमच्या कास्टमध्ये फक्त मी म्हणेन, इतर 1-2 महिला होत्या पहिल्या, परंतु नंतर मी आमच्या कास्टमधून झालेली पहिली महिला वकील. त्यामुळे काय होतं की माझ्यावर खूप जबाबदारी होती. म्हणजे तुम्हाला ऐकून गंमत वाटेल की मी ज्यावेळेस पुण्यात कॉलेजला प्रवेश घेतला त्यावेळेस आमच्या गावचे अतिशय म्हणजे आमच्या घरावर प्रेम करणारे लोक असतील, नातेवाईक असतील, पण आमच्या वडिलांना म्हणायचे, अरे 7 मुली आहेत, तुझा
असं शिकवत बसलात त्या मुलीची लग्न कधी होणार, त्यांचे संसार कधी उभे राहणार. आणि पुण्याला गेली मुलगी म्हणजे बिघडली असं एक समीकरण होतं. अच्छा. असं त्या लोकांच्या मनात एक होतं. पण माझ्या वडिलांचा नाहीचा, त्यांची समाजावर प्रचंड विश्वास होता आणि त्यामुळे ते सांगितले की ती जर शिकली तर निश्चितपणे गावाचं नाव मोठं करेल आणि माझ्या घराण्याचंही नाव मोठं करेल. आणि तो जो विश्वास होता की मग मला असं वाटायचं की आपण जर चुकीचं वागलो तर बाकी मुलींना शिकायला पाठवणार नाही. जर आपण त्यांना आपल्याला आपल्या मागे जर कोणी आपले फॉलोअर्स तयार करायचे असतील तर आपली जी जबाबदारी आहे ती आपण जास्त चांगली पार पाडली पाहिजे. आणि मला आता आनंद वाटतो की मी ज्यावेळेस आपल्या वडगाव महान्यायालयाची नवीन इमारत झाली त्यावेळेस मी सर्व वकिलांना म्हटलं की आम्हाला लेडीजसाठी बाथरूमची सोय करा. त्या सगळ्यांनी मला सांगितलं तर तुम्ही दोघी तिघी आणि एवढे बाथरूम करायचे कशाला. पण आता गेले 2-3 वर्षात मी बघते जवळजवळ 50पेक्षा जास्त महिला आपल्या मावळ तालुक्यात न्यायालयात प्रॅक्टिस करतात. आणि त्यातल्या बऱ्याचशा मुली हे तळेगावमधून मी वकील झाल्यानंतर माझी वकिली बघून अनेक मुली लॉ क्षेत्राकडे वळाल्या. त्याचबरोबर मुलं देखील वळाली. ते अशी खाजगी जेव्हा बोलतात ते सांगतात की आम्ही तुम्हाला बघायचं आणि म्हणून मग आम्हाला वाटलं की आम्ही देखील वकील व्हावं. तर त्याचा मला आनंद होतो की मी कोणाचे तरी मार्गदर्शक थोड्याफार का महिना प्रमाणात मी होऊ शकले. आणि म्हणून मला बघून अनेक मुली वकील झाल्या आणि त्या आता वकील करतात. हे ताईंचं सिम्प्लिसिटी आणि हंबलनेस आहे. आपण ज्या आयकॉनिक आणि मोठ्या व्यक्तींना भेटतो एक खूप प्रकर्षाने जाणवतं की त्यांचं हंबल राहणं. आज त्या इतक्या मुलींच्या इन्स्पिरेशन आहेत, इतक्या लेडी लॉयर्स पुढे झाल्या. पण हे करेज तुम्ही त्यांना दिलं. पण हे तुमचं तुम्ही म्हणाल तसं कुठेतरी याची सुरुवात तुमच्या फॅमिलीने ती सीड्स घातलेली, तुमचा जो विश्वास तुमच्या फॅमिलीने तुमच्यावर ठेवला आणि ती जबाबदारी दिली. त्यानंतर तुम्ही पुढे इतकं छान जर्नी घडवली. मला त्याच्यावर विचारायचं वाटतं की रिस्पॉन्सिबिलिटी आणि प्रेशर ह्या बाबतीमध्ये जे तुम्हाला रोल न आहे. कारण तुम्ही जी क्लायंटला हँडल करणं आणि त्याच्यामध्ये आपण तिथे उभं राहून जस्टिससाठी जेव्हा आपण फाईट करतो तेव्हा इतक्या सगळ्या गोष्टींचे प्रेशर्स असतात. एकावेळी एक नाही 1000 क्लायंट दिवसभरात असतात. बऱ्याच गोष्टी एकावेळी करत असतात. त्यामुळे ऑन अँड ऑफ होणं, कारण हल्लीच्या स्त्रिया ते खूप असतं की नाही हे सगळं मल्टीटास्किंग मला जमत नाही किंवा मला इतकं कसं मी काम करणार. पण तुम्ही हे इतकी वेगवेगळे म्हणजे एखादं डोमेस्टिक व्हायलन्स असेल, एखादं डिवोर्स केस असेल, एखादं वेगळं असेल, तो इतके पैलू बघायचे, इतक्या लोकांना रोज स्टडी करायचं, लोकांना ऑब्झर्व करायचं आणि आपलं बॅलन्स मेंटेन करायचा. हे कसं शक्य होतं ताई तुम्हाला? असं आहे की आपण आता स्त्री सक्षमीकरणावर बऱ्याचदा बोलतो. बऱ्याचदा अनेक चर्चासत्र होतात, अनेक इंटरव्ह्यूज होतात. बऱ्याच ठिकाणी असं विचारलं जातं की त्याच्यावर कार्यक्रम घेतले जातात, स्त्री शक्ती वाढवण्यासाठी काहीतरी केलं जातं. पण मी नेहमी असं सांगते की आपण स्त्री आणि पुरुष असा जर भेदभाव केला आणि देवादिकांपासून जर आपण बघत आलो तर जिथं जिथं स्त्री शक्ती म्हणजे आत्ता जे आपण दुर्गेचं आपण रूप घेतो म्हणतो बघतो किंवा त्याची आता 9 दिवस लोक पूजा करतात, ते जरी बघितलं तरी तिचं जर रूप बघितलं सिम्बॉलिक तर त्याचं किती हात आहेत? काही ठिकाणी 8 दाखवतात, काही ठिकाणी 10 दाखवतात, काही ठिकाणी 16 दाखवतात. प्रत्येक ठिकाणी हात दाखवतात. बरोबर आहे. बरोबर. सायंटिफिकली आपण कसाही विचार केला तरी एका व्यक्तीला माणसाला एवढे हात असू शकत नाही. माणूस ऑलवेज 2 हाताचा 2 पायाचा आहे. बरोबर आहे. आणि मग त्या हातांमध्ये काय आहे? अनेक आयुध आहेत, वेपन्स आहेत त्याच्यात बरेच. तर ती सगळी ते एका वेळी वापरू शकेल का? तर ते सिम्बॉल का दिलाय की बाईमध्ये एवढी ताकद असते, एवढी ताकद असते की एका वेळी ती सगळं करू शकते. आणि म्हणून मी जर माझ्यातली शक्ती मी जर ओळखायची असेल आणि मला जर ह्या प्रोफेशनमध्ये टिकायचं असेल, मला या प्रोफेशनमध्ये काहीतरी घडायचं असेल किंवा दुसऱ्यांना कोणाला घडवायचं असेल तर एका वेळी हे करणं आवश्यकच आहे. म्हणजे मी नॉट ओन्ली ॲडव्होकसी पण मी सोशल वर्क केलं आहे. मी अनेक महिलांना अनेक गोष्टी शिकवल्या. म्हणजे मी टेलरिंग चांगलं करू शकते, मी घर चांगलं सांभाळू शकते, माझी वकिली चांगली करू शकते, मी लोकांचं प्रतिनिधित्व एक शासन दरबार मी करू शकते. आणि माझं जे फाउंडेशन आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, ह्यात सुद्धा अनेक लोकांना बरोबर घेऊन मी हे कामही करू शकले. म्हणजे महिलांमध्ये प्रत्येक बाईमध्ये एक ताकद अशी असते. आता तुम्ही बघा की एक छोटंसं घरातलं उदाहरण देते की जर घरात थोडंसं जेवण उरलेलं आहे आणि अचानक पाहुणे आहे आणि घरात बाकी पण सामान थोडं आहे
पण तरीसुद्धा बाईमध्ये जर स्किल असेल तर ती वेळ निभावून घेते बरोबर. आणि त्यामुळे ती चांगली मॅनेजमेंट करू शकते. बरोबर. म्हणजे आता मॅनेजमेंटचे कोर्सेस करतात, पण बाई मुळात स्वतः खूप चांगली मॅनेजर असते की घरातलं कुठलंही काम, कुठली एखादा प्रसंग अतिशय चांगला निभावू शकते. मुळातच तिच्यात ती शक्ती आहे. बरोबर. आणि म्हणून पण तिला देवत्व कधी मिळतं, ती स्वतः एकटी ज्यावेळी भांडते. म्हणजे मी मगाशी एक विचार बोलले की प्रत्येक पुरुष देव बघा त्याच्याबरोबर बाई उभी आहे, त्याची बायको उभी आहे. परंतु जेव्हा स्त्री देव एकटी आहे तेव्हा तिने कुठेतरी ते दैत्यांचा नाश केलेला असेल, वाईट गोष्टींना तिने हे केलं असेल आणि त्यासाठी स्वतः एकटी लढली असेल. जेव्हा एकटी लढली आणि स्वतःचं शक्ती तिने पूर्ण वापरली आणि स्वतःला सिद्ध केलं तेव्हा तिला देवत्व मिळाले. आणि मग तसं जर असेल तर आपण ती बाई एका वेळी अनेक कामं करू शकते. आणि तशीच मी माझ्याकडं घरातली जबाबदारी नव्हती, म्हणजे कुटुंबातली जबाबदारी नव्हती, त्यामुळे कदाचित असेल की मी सगळी कामं एका वेळी शोधू शकले. आपण म्हणाल तसं मी खरंच खूप वेगवेगळ्या प्रकारची कामं केली. म्हणजे मी लेबर कोर्टात काम केलं असेल, मी रेव्हेन्यू कोर्टात काम केलं असेल, मी क्रिमिनल कोर्टात काम केलं असेल, मी सिव्हिल कोर्टात काम केलं असेल, मी सेशन कोर्टात काम केले. मी महाराष्ट्रातल्या बऱ्याच कोर्टांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस जाऊन मी माझ्या पक्षकारांची बाजू मांडली. तर त्यामुळे अनेक वेळी आपण ज्यावेळेस करतो त्याच्यामुळे आपण आपली सिस्टीम जर करून घेतली त्यामुळे कुठल्या गोष्टीला किती वेळ द्यायचा, आपल्या कामाचं नियोजन कसं करायचं, आपण स्वतःसाठी किती वेळ द्यायचा, हे सगळं दिलं तर आपण करू शकतो. मी गेले 32 वर्ष वकिली करते. प्रति 32 वर्षात मी जवळजवळ ॲव्हरेज काढला ती 15 ते 16 तास मी काम करते. 365 डेज मी काम करते. मी जेव्हा आजारी असते आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असते तेवढीच मी आराम करते. आणि तर त्या व्यतिरिक्त मला असं गप्प बसून राहिला किंवा विनाकारण बसून राहिलं मला आवडत नाही. त्यामुळे मी ही सगळी कामं करू शकते. ताई करेजस, डायनामिक आणि ताईनं काय म्हणून माहिती आहे, बाजूला बसल्यावर सुद्धा जे काय स्फूर्ती मिळते मला ती खरंच भन्नाट आहे. कारण ताईने सांगितलं तसं प्रत्येक स्त्रीला मॅनेजमेंट म्हणजे मॅनेज करण्याची ताकद शक्ती असते. फक्त तिने ते डिसिप्लिन नीट केलं आणि तिने जर ते प्रॉपरली प्लॅन केलं तर सगळ्या गोष्टी घडतात. आपण नवदुर्गा करायला लावले खूप असतील, पण एखादी छोटीशी अशी पटकन आहे. माझ्या सगळ्या कुटुंबाचं म्हणजे कुटुंब माझ्या सगळ्या बहिणी त्यांचं हे होतं माझ्याबरोबर पाठबळ होतं. कारण त्यांनी जर घरात मला कामच करायला लावलं असतं तर मी पण कदाचित करू शकले नसते. तर त्यांनी सगळ्यांनी मला खूप मदत केली. त्याच्या व्यतिरिक्त मी जेव्हा भेटले ते माझे शिक्षक तर आहेतच, परंतु माझे जे गुरु आहेत, मी आजही एका वकिलांकडे ज्युनियरशिप करते. 32 वर्ष देवरोडला माझे गुरु राहतात ॲडव्होकेट कौशल. त्यांनी मला खरं तर जास्त वकिली क्षेत्रात घडवलं. त्यांनी मला एक शब्द, एक वाक्य, एक परिच्छेद आणि मग तो एक हे सगळा मला शिकवला. म्हणजे एक शब्दापासून ते मला शिकवायला सुरुवात करायची आणि आम्ही गेले 32 वर्ष एकत्र काम करतो. तर त्या गुरूंकडून मी शिकले. आणि मग माझ्याकडून बघताना असं वाटतं की मी मावळ तालुक्यात ज्यावेळेस काम केलं, त्यांच्याकडे ज्यावेळेस काम करायला सुरुवात केली, त्यांनी एक शब्द घेतला होता माझ्याकडून की ते म्हणजे महिलांची कामं, पोटगीची जी कामं आहेत, जी बाई गरजू आहे त्या बाईचं फुकट काम करायचं. आणि तो आदर्श माझ्या सरांनी घातल्यानंतर वडगावमधले अनेक वकील आहेत, माझ्यासारखे अनेक वकील आहेत की महिलांची पोटगीच्या केसेस फुकट भांडतात, फी न घेता भांडतात. आणि तो शब्द मी केला. परंतु जर एखाद्या बाईने चोरी केली, एखाद्या बाईने वाईट कृत्य केलं तर त्यात मात्र आम्ही फी चार्ज करतो. परंतु माझ्या सरांनी जे मला शिकवलं, त्यांनी जे मला एन्करेज केलं आणि त्यामुळं मला हे सगळं करता आलं. आता म्हणून ह्याच विषयाला जोडून मी सांगेन की मला एखादा प्रसंग, अनेक प्रसंग आले. फक्त मला मी इथं अनेक समाजाचं काम केलं, अनेक समाजाचं प्रतिनिधित्व केलं, अनेक समाजाशी जवळून मी म्हणजे त्यांच्याकडे नेहमी जात असते, घरी भेटते, त्यांच्या कुटुंबाकडे बघत असते. त्यांच्या समाजातल्या जर वाईट चालीरीती असतील तर त्या मी बंद करण्याचा प्रयत्न करते. तर इथं आपल्याकडे कोल्हाटी समाज आहे तळेगावमध्ये, तर त्यांच्याकडे जात पंचायत होती. अजूनही जात पंचायत काही ठिकाणी आहे. जात पंचायत कायद्याने जरी रद्द झाली असेल तर मी ज्यावेळेस 88 साली वकील झाले आणि 89 साली मी वडगावला प्रॅक्टिस केली
ते मी मगाशी सांगितलं की मी टेलरिंग करायची. बरोबर टेलर तर त्यावेळेस त्या बायकांची मी खूप काम करायची, त्यामुळे त्यांची दुःख जी आहे ती मी बघितली जवळ होती. पाहिजे. त्यातली एक जी मुलगी होती ती अतिशय सुंदर डान्सर होती, पण त्यांच्याकडं डान्स केलेल्या मुलीला ज्यावेळेस ती कुटुंबासाठी काहीतरी करते तर तिला खूप मान सन्मान असतो, कारण ती पैसे कमवून आणत असते. बरोबर. परंतु एक ठराविक काळानंतर जर तिचा विवाह करायचा झाला तर मग मात्र तिची किंमत थोडी कमी झालेली असते. अच्छा. म्हणजे डान्स न केलेल्या मुलींची किंमत, कारण तिथं अजूनही आपल्याला कायद्याने हुंडा देणं घेणं गुन्हा असलं तरी अजूनही तिथं हुंडा दिला घेतला जातो. काही ठिकाणी मी बघितले, आणि त्यामुळे त्या मुलीचं लग्न अशा ठिकाणी करायचं होतं की तो मुलगा थोडाफार तरी हुंडा देईल, बरोबर. त्यामुळे नात्यातलं बघितलं होतं. आणि त्यानंतर तो तिला सांभाळत नव्हता, तो दारू विकायचा, दारू प्यायचा, आणि तिला अजिबातच सांभाळत नव्हता. मग जेव्हा ती माझ्याकडे आली तर मी तिला सांगितलं की आम्ही तुला न्याय मिळवून देईल, कारण तिला अक्षरशः ती भीक मागायला जायला लागली. म्हणजे कुठे ती एक मोठी कलाकार जी डान्स करायची, आणि नंतर तिला मी भीक मागताना लोणावळ्यात पाहिली. आणि मग मी तिला बोलावून घेतलं आणि मग तिची मी केस दाखल केली. ती माझी जीवनात म्हणजे ते जे वाक्य त्या बाईचं आहे ते म्हणून मी सांगते की तो प्रसंग मला असा आठवतो की तिला ज्यावेळेस तो न्याय मिळाला आणि तिला पहिल्यांदा जेव्हा 500 रुपये मिळाले, मी तर मनाशी सांगितलं मला फ्री काम करायचं. बरोबर. तर तिची बहीण होती, ती आणि तिची बहीण ते 500 रुपये घेऊन माझ्याकडे आली आणि हे तुम्हाला घ्या. म्हटलं इतक्या आपण कष्टाने ते मिळाल्यानं ते तुमच्यासाठी घेतले. बरोबर. तर त्यावेळेस ती मला म्हणाली होती की बाईच्या जन्माला येऊन बाईचा उद्धार केला. ते जे तो जो प्रसंग आहे तो मला अतिशय वाटला, आणि त्यानंतर मला आणखी इतर बायकांसाठी पण काम करण्याची त्यातून एक ऊर्जा मिळाली. आणि दुसरं मला हे करता आलं की या समाजातल्या काही ज्या रूढी परंपरा चुकीच्या आहेत त्या रूढी परंपरा दूर करण्याचा मी प्रयत्न केला. त्यामुळे आता त्यांच्यात खूप बदल झाला. अजूनही त्यांनी गावात एक मुलगी आहे की ती मी हा बांगल्याचं काम केलं, हा बंगला ताब्यात घेण्यासाठी मी माझ्या संस्थेमार्फत प्रयत्न केले. तसं तिने गावात मोठं विठ्ठल रुक्मिणी मंदिर तिने उभं केलं, आणि तिथं आम्ही वेगवेगळ्या मार्गाने लोकांना प्रबोधनाचं काम करतो. म्हणून तुम्ही शेवटपर्यंत जगू शकाल, स्वाभिमानाने प्रयत्न करा, त्याचा मला आनंद वाटतो. खूप म्हणजे काय बोलू कळत नाही, शब्द नाही आहेत, कारण ही खूप टचिंग स्टोरी होती. खूप सुंदर. ती कसं असतं किंवा कधी कधी तिला तो कॉन्फिडन्स नसतो की मला ह्याच्यातनं काही नाही मिळेल का, मला काही उभं राहता येईल का, पण त्यावेळेस तुम्ही रेकॉग्नाईज करणं, त्या स्त्रीला आधार देणं आणि मग पुढे ती केस लढणं आणि पुढे जस्टिस मिळवणं, ही एक जर्नीच आहे. असं तुमच्याकडे इतक्या स्टोरीज आणि इतक्या जर्नीज आहेत, इतकी माणसं घडवली आणि इतकं छान त्यांना एका वेगळी दिलं आहे. हे खूप सुंदर काम इतके वर्ष तुम्ही करताय, त्याबद्दल आमचं खूप खूप सैन्य. तुमच्याशी गप्पा मी खूप मारू शकते, पण एक प्रश्न मला नक्की विचारायचा वाटतो की स्त्रिया म्हणजे मगाशी म्हणत होतं हल्ली राईट्स, म्हणजे तुम्ही खूप कामं डोमेस्टिक व्हायलन्सवर किंवा वुमन राईट्सवर वगैरे केलेले आहेत, तर बऱ्याच बायकांना त्यांच्या राईट्सबद्दल आता माहिती आहे, पण ॲट द सेम टाईम काही काही बायकांना माहिती पण नाही. दोन्ही वेळेसच्या दोन्ही म्हणजे काय म्हणतात वेगवेगळे समाज वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात, आणि तरीही स्त्री कोविडमुळे किंवा बऱ्याच गोष्टी चेंज पण झाल्या. त्यामुळे राईट्सचा यूज चांगल्या वेळी कसा करावा किंवा राईट्सचा अवेअरनेस पण कसा ठेवावा हे पण स्त्रीला कळणं, बॅलन्स राहणे महत्त्वाचं आहे. कारण एक पटकन आपण पेशन्स नसले की हल्लीची स्त्रीकडे नाही मला हे नाही करायचं, तर काय गरज आहे. सो इतकं पण मॉडर्ननेस असणं त्या राईट्समुळे, आणि एखादी स्त्री बिचारी पूर्ण खूप वर्ष सफर करते, त्यामुळे ह्याचा बॅलन्स एखाद्या स्त्रीला तुम्ही कशा वेळी सांगता? कसं आहे की आपण महिलांचे प्रश्न म्हटलं की फक्त नवरा बायकोचे प्रश्न एवढाच लोकांच्या समोर प्रश्न येतो, म्हणून महिलांचे अनेक प्रश्न असतात. आपण बघतो की व्हायलन्स हा फक्त नवरा बायकोचे प्रश्न आहे. म्हणजे घरात राहणार आहे कुठल्याही स्त्री पुरुषाच्या कुठल्याही नात्यात राहत असेल तरी तो व्हायलन्स होऊ शकतो, आणि तो एक व्हायलन्स झाला. पण इतरही काही गोष्टी असतात की ती नोकरीच्या ठिकाणी असते तिथे सुरक्षित आहे का, आपण घरात सुरक्षित आहे का, नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित आहे का, कुठं नोकरीपर्यंत जाईपर्यंत तिथून घरी येईपर्यंत सुरक्षित आहे का. त्या व्यतिरिक्तही समजा एखादी काही एकटी राहत असेल आणि ती जिथं राहते तिथं काही तिच्या प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम्स होतात का, जर भाड्याने राहत असेल तर घरमाला काही त्रास देतो का, असे अनेक प्रश्न असतात की त्या प्रश्नांकडे लोकांना बघता फक्त नवरा बायकोचा प्रश्न म्हणजे बाईचा प्रश्न हा डोळ्यासमोर घेतात. परंतु अनेकदा असं होतं की बाई जर करेजेस असेल की तिच्या कॅपॅसिटीप्रमाणे काम करत असेल तरी देखील तिला कित्येक वेळा
व्हायरस सहन करून गप्प बसावं लागलं. म्हणजे मी आता नाव सांगणार नाही, पण कालच एका माझ्या जवळच्या स्नेही म्हणता येईल, माझी ज्युनियर म्हणते असे एका कामासाठी मी गेली होती. त्यावेळेस बघितलं की तिच्यासाठी ती लोकांचे प्रश्न सोडवते, पण तिचे सुद्धा स्वतःचे प्रश्न होते. तर ते प्रश्न आता मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की ती खेडेगावामध्ये जर कायद्याचा अवेअरनेस नसला तरी ती बाई पटकन अशी बोलू शकते की रात्री नवऱ्याने मला असं मारलं. पण ती जर शिकलेली बाई असेल तर ती शक्यतो एक तर आपली फ्लॅट संस्कृतीमुळे शेजारी सुद्धा ती बोलू शकत नाही. तर त्यावेळेस तसं पटकन सांगू शकत नाही की तिच्या मनातले तिला जे रात्री त्रास झाला असेल किंवा घरात त्रास होतो ती पटकन बोलू शकत नाही. कारण परत तिचा स्टेटसचा प्रश्न, तिच्या स्वाभिमानाचा प्रश्न, ती सोसायटीत असणारा तिचं स्थान त्याचा प्रश्न, आणि म्हणून कधी कधी ती सहन करत राहते. म्हणजे जरी अवेअरनेस असला तर जग काय म्हणेल हा अजूनही बायकांच्या डोक्यात तो प्रश्न आहे की जग मला काय म्हणेल. आणि म्हणून जर आपण बरोबर असलो तर मला असं म्हणायचं की बरोबर जर आपण ज्यावेळेस आहे तर त्यावेळेस समोरच्याला आपण बरोबर आहोत हे पटवून देण्याची तुमची क्षमता तुम्ही वाढवली पाहिजे. तर त्यासाठी कोर्टातच गेले पाहिजे, त्यासाठी पोलीस स्टेशनलाच गेले पाहिजे असं नाही. आपण काही प्रश्न असे असतात की आता आपण सामोपचाराने बसून आपण ते सोडू शकतो, एकमेकांना समजून घेऊ शकतो, सोडू शकतो. किंवा समोरची व्यक्ती जर त्रास देत असेल, घरातला एखादा मोठा माणूस जर असेल तर त्याला आपण त्याचं मदत घेऊन सोडू शकतो. एखादी सोशल वर्कर असेल त्याला घेऊन आपण सोडू शकतो. आणि जर नाहीच झालं तर मला असं वाटतं की आपण कायद्याचा आधार घ्यावा. कारण कायदा कसा आहे, कायदा एका माणसासाठी बनवलेला आहे. कायदा हे ऑलवेज मी म्हणते दुधारी शस्त्र आहे. दोन्ही बाजूला त्याला धार आहे, दोघेही वापरतात. म्हणजे जो कायदा आहे तो नवरा देखील वापरेल, बायको देखील वापरेल. किंवा एखादा की मी बघते की कायद्याचा वापर झाला पाहिजे, कारण त्यासाठी कायद्याचा वापर झाला पाहिजे. परंतु जर त्याचा गैरवापर झाला, ज्या उद्देशाने कायदा केला आहे, जर त्याला सारखंच वापरलं तर त्याची धार मोठं होते. त्यामुळे जर कायदा व्यवस्थित वापरला नाही तर काय होतं, त्याचे विपरीत परिणाम होतात. जर आपण हॉस्पिटलमध्ये गेलो, आपण पावसाळ्यात वगैरे हॉस्पिटलमध्ये पेशंटची संख्या खूप वाढलेली असते, मग आपण होतो लोकांचं आरोग्य जास्त बिघडलेलं असते. पण ज्यावेळेस कोर्टामध्ये खटल्यांची, दाव्यांची, तक्रारींची संख्या ज्यावेळेस वाढते तर समाजाचं आरोग्य बिघडले असं वाटतं. आणि म्हणून महिलांसाठी जेव्हा कायदे केलेले आहेत तर त्या कायद्याचा वापर ज्यांच्यासाठी कायदे केले त्या कायदा हा कमी वापर करताना दिसतात. ज्यांना गरज नाही त्या कधी कधी मिसयूज करताना दिसतात. आणि मग काय होतं की त्या कायद्याविषयी त्या ज्यांच्या विरुद्ध तो वापरला गेले त्यांच्या मनात त्या कायद्याविषयी म्हणा, कायदे करणाऱ्यांविषयी म्हणा किंवा महिलांविषयी म्हणा एक वेगळ्या प्रकारची घृणा निर्माण होते. त्यातून वाद कमी होण्याची वाढत जातात. आणि म्हणून केव्हा बुद्ध म्हणतात काय आणि शांतता, पीस यातून सुरुवात पीस. पीस जर आपल्याला मिळवायचं असेल तर समाधान कशात मिळते. आता कोविडने आपल्याला खूप काही गोष्टी शिकवल्या. मी कोविडच्या काळात म्हणाला आणि कोविडमुळे खरंच काही कौटुंबिक हिंसाचाराच्या खटल्यांमध्ये वाढ झाली. कारण अतिपरिचयात आपण आपण म्हणतो त्यामुळे एवढा दिवसभर घराबाहेर जायचा, त्या बाईला मोकळेपणाने काम करता यायचं, स्वतःचे निर्णय घेता यायचे. म्हणून काय झालं, त्यामुळे सगळेच घरात, पूर्ण कुटुंब घरात आणि अतिपरिचयात आलं असं थोडक्यात झालं. आणि त्यातून खरंच वाद झाले. काही ठिकाणी जे वाद नव्हते ते निर्माण झाले, काही ठिकाणी वाद नव्हते ते मिटले. ते चांगले सुद्धा परिणाम काही वेळेला झाले की आपण घरात राहिले. काही लोक शहरातून गावाकडे आले, खेड्याची येत नव्हती ती खेड्यात आली आणि खेड्यात आपल्या सगळ्या लोकांबरोबर आले. तर त्यावेळेस काय झालं की त्याचा चांगला परिणाम झाला. आणि काही ठिकाणी असं म्हणजे खरंच डोमेस्टिक व्हायलन्समध्ये वाढ झाली. मी अनेक त्या केसेस बघितल्या. आणि कोविडमुळे आपण एकत्र राहिल्यामुळे झालं महिलांनी कायद्याचा वापर करताना खरंच जाणीवपूर्वक योग्य रीतीने केला पाहिजे. नाहीतर काय, ज्यांना खरंच गरज आहे त्यावेळेस त्याचा उपयोग होणार नाही. आणि म्हणून माझी सगळ्या महिलांना एक विनंती आहे की आपण हा वापर जर कराल. महिलांसाठी अनेक कायदे केले. नेहमी म्हटलं जातं 90-95% कायदे बायकांसाठी केले. म्हणजे बाबासाहेबांनी जे हिंदू कोडबिलची निर्मिती त्यावेळेस करणार होती त्याला विरोध झाला. परंतु आपण जर सगळे कायदे आता बघितले तर तेच पाठमध्ये इथं अस्तित्वात आलेले दिसतात. परंतु तो कायदे आता ज्या पद्धतीने करतात
त्याचा सर्वांगीण विचार न करता काही कायदे केले गेले. म्हणजे मी उदाहरण सांगेल की डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट अतिशय घाईघाईने केलेला कायदा. मी नेहमी म्हणते घाईघाईने कायदा की त्याची वसुली कशी करायची. जर बाहेर पडली तर नाहीच आहे त्यात, मग परत दुसऱ्या कायद्याचा आधार घ्यावा लागतो. तर म्हणून अशा प्रकारे जे कायदे आहेत महिलांसाठी जरी कायदे केलेले असतात, महिलांसाठी खूप कामं केली गेली आणि म्हणूनच आपण महिला आज दोघी आपण इथं बसून बोलू शकतो, विचार मांडू शकतो. नाही तर पूर्वी घराच्या बाहेर जायला बंदी होती. परंतु ज्यावेळेस आपल्याला हे स्वातंत्र्य मिळते ते स्वातंत्र्य आपण व्यवस्थित वापरलं पाहिजे, त्याचा मिसयूज करता कामा नये. आणि त्यातून आपण मिसयूज केला की बऱ्याच जण लोक 90% कौटुंबिक त्यातून होतात. त्यामुळे आपण समजून घेऊन वागलं, समजून घेऊन जर एखाद्याला आपली भूमिका स्पष्ट केली तर ही वाद होणार. ताईंनी खूप खूप इम्पॉर्टंट मेसेजेस खूप सुंदर प्रकारे जे बघत असतील स्त्रिया त्यांच्यापर्यंत पोहोचवलं आहे. ताईंचं काम आणि ताईंवर गप्पा आपण खूप वेळ मारू शकतो कारण ते खूप महान आहे. तर मात्र राईट वेने यूज करणं आणि इंडिपेंडेंटली ती करू शकते हे तिच्यामध्ये इन्स्पिरेशन जाणवणं हे गरजेचं आहे. त्यामुळे आज हा छान चर्चेचा विषय आपण मांडला सगळ्यांसमोर. सो थँक्यू ताई की तुम्ही आम्हाला इतका छान वेळ दिला, इतका सुंदर डिवाईन ठिकाणी आपण हे गप्पा मारू शकलो. हे आमच्यासाठी खूप ब्लेसिंग्स आहेत. आम्ही मावळकर फॅमिली आणि अमृत गोल्ड यांच्यातर्फे एक छोटंसं तुम्हाला एक आम्हाला छोटंसं एक काय म्हणतात थँक्यू म्हणण्यासाठी छोटीशी गिफ्ट आहे. अमृत गोल्ड हे आपल्या तळेगावला एक शॉप आहे. तिथे केतन ओसवाल दादा आणि विशाल ओसवाल दादा खूप छान प्रकारे त्यांच्याकडे त्यांचे बरेच डिझाईन्स आहेत गोल्ड आणि सिल्वरमध्ये. सो त्यांच्याकडे आणि आमच्याकडे एक छोटीशी गिफ्ट तुम्हाला. तुम्ही प्लीज ओपन करून दाखवाल काय आहे. सो एक देवीच्या रूपाला आमच्याकडनं एक छोटीशी देवीचं छोटंसं ब्लेसिंग तुम्हाला आणि तुम्हाला बेस्ट विशेस तुमच्या पुढच्या जर्नीसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू ऑडियन्स फॉर वॉचिंग दिस लाईव्ह. खूप इन्स्पायर्ड मी झाली आहे, खूप इन्स्पायर्ड तुम्ही झाला असाल. नवरात्रीचे 9 दिवस आपण खूप वेगवेगळ्या डायनॅमिक वुमेनबरोबर स्पेंड करतोय, त्यांच्या डायनॅमिक स्टोरीज ऐकतोय आणि खूप खूप इन्स्पायर होतोय. त्यामुळे तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. उद्याचं लाईव्ह पण बघा, वेगळाच विषय आणि वेगळी छान भक्ती तुमच्याकडे येईल. सरस्वती गेली असती तरी महिलांना मी जाता जाता एक मेसेज देईन. सरस्वतीला तर आपण वर्षानुवर्ष आपण पूजा करत आलो, पण ज्या सावित्रीबाईंमुळे आपण शिकलो त्या सावित्रीबाईंना पण आपण कधी विसरता कामा नये. हे सरस्वतीबरोबर नेहमी सावित्रीबाई पण लक्षात ठेवावी एवढी मी विनंती करते. आपण मला एवढ्या सगळ्यांसमोर माझे विचार मांडण्याची मला संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलचे धन्यवाद. आपली अशी उत्तरोत्तर प्रगती हो आणि लोकांची बाजू आपण लोकांसमोर मांडण्याची आपल्याला संधी म्हणून एवढी शुभेच्छा देते. धन्यवाद. थँक्यू.